संपूर्ण राज्य कर्जबाजारी झाले तरीही विकासासाठीचा पैसा हा लोकप्रिय योजनांकडे वळवला जातोय, अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब यांनी सोलापूरच्या दौऱ्याच्या कार्यक्रमामध्ये बोलताना केली आहे। महायुती सरकारच्या काळात राज्य कर्जबाजारी होत असून विकासाचा पैसा लोकप्रिय योजनांकडे वळवला जातोय। एकीकडे शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत, विकासासाठी पैसे नाहीत। राज्यात 7,88,000 कोटींचं कर्ज असून सरकार लोकप्रिय योजनांकडे पैसे वळवू लागल्यानं महाराष्ट्र विकासापासून कोसो दूर चाललाय, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास साहेब दानवे यांनी केली आहे। माढा लोकसभा मतदारसंघातील विधानसभा निहाय बैठकीसाठी अंबादास दानवे पंढरपुरात आलेले होते। श्री विठ्ठलाच्या दर्शनानंतर ते माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर टीका केली। मुख्यमंत्री पदावरून त्यांना विचारले असता आधी महाराष्ट्राला लुटणारं सरकार तर जाऊ दे, मग नवीन मुख्यमंत्र्यांचा निर्णय होईल, असं त्यांनी सांगितलं। ज्याच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री असं होणं योग्य नसून त्यामुळे पाडापाडीचं राजकारण वाढत चाललंय असं सांगत महाराष्ट्राला चांगलं नेतृत्व देण्याची क्षमता उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडे असल्याचं दानवे यांनी सांगितलं। याबाबत आपण विठुरायाला साकडं सुद्धा घातलंय असंही सांगितलं। भाजप गेल्या अनेक वर्षांपासून हिंदू मुस्लिमांच्या दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहे। छत्रपती संभाजीनगर, अमरावती, शेगाव, संगमनेर, कोल्हापूर येथे त्यांनी तसा प्रयत्न केलाय, मात्र जनतेनं त्यांना भीक घातली नाही, असा टोला दानवे यांनी लगावलाय। गद्दार आणि भाजपला हटवणे हे टार्गेट आहे, ते हटलं तरच आमचा मुख्यमंत्री होईल। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा महाराष्ट्राला सक्षम नेतृत्व देऊ शकते, असं मत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केलंय। पंढरपूर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत दानवे बोलत होते। यावेळी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। ते म्हणाले, भाजपबरोबर युती नसताना आमच्या जास्त जागा निवडून आल्या होत्या, एकटे लढल्यावर जास्त जागा निवडून येतात हा अनुभव आहे, परंतु आता जागा वाटप हा मोठा विषय नाही। राज्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासारखं नेतृत्व हवंय, असं त्यांनी सांगितलं। भाजपा देशाला आणि महाराष्ट्राला लुटतोय, राज्याला अधोगतीकडे नेतोय, याला गद्दार आमदार हातभार लावतायत, त्यामुळे यांना महाराष्ट्रातून हटवणं हेच महत्त्वाचं आहे, असंही अंबादास साहेब दानवे यांनी सांगितलंय।